Hello, hello. This is the My Artifact episode number 1535. आजची तारीख आहे 28 एप्रिल 2019. आता वाजले रात्रीचे 11:11. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही, सो पहिले आपण तुम्हाला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून घेऊ. सो कालची तारीख होती 27 एप्रिल 2019. टाइम पहिले सांग, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड का नाही केला? या वेल देन ॲक्च्युली मी काल संध्याकाळी होतो बिट्टूच्या घरी आणि इट वॉज लाईक थोडंसं म्हणजे स्पेंड सम टाइम विथ फॅमिली. म्हणजे युजली मला टाइम भेटत नाही फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत वगैरे. सो जस्ट लाईक आज मला वेळ भेटला करीब 1 महिन्यानंतर, 1-1.5 महिन्यानंतर मला टाइम भेटला. 15 दिवसा अगोदर आलो होतो तर ते पुण्यासाठीच सगळी तयारी करून निघून गेलो होतो. सो त्याचं काही फारसं काही त्यामुळे वेळ काही भेटला नाही तेव्हा. आणि त्याच्या 15 दिवसा अगोदर वगैरे आलो होतो का नाही, आलो होतो शायद. हा तर काल काय काय झालं. काल असं फारसं काही नवीन वगैरे काय झालं नाही. म्हणजे काल सॅटर्डे होता ना. काल मी सकाळी उठून माझी मॉर्निंग शिफ्ट होती. ऍक्च्युली हाफ डे होता काल. दॅट इज गुड. ऍक्च्युली मी एक्सपेक्ट करत होतो सुट्टी राहील म्हणून, बट थँक गॉड हाफ डे तरी भेटला. म्हणजे थँक गॉड नाही, म्हणजे चलो हाफ डे तरी. म्हणजे कसं आहे की प्रोजेक्ट इज ऑलमोस्ट ऑन रुटीन आहे, सबमिशन प्रॉपरली होऊन राहिला आहे. सो सॅटर्डेची सुट्टी जायज होती, बट सुट्टी असं देता नाही येत ना. सो हाफ डे त्याला. ओके, दॅट इज कूल, काही प्रॉब्लेम नाही. देन काय झालं की हाफ डे होता. सो सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत, तर 7 ते 12 वाजेपर्यंत मी काम केलं माझं. आणि देन त्याच्यानंतर मग मी निघालो घरी. आणि मी वर्धेला पोहोचलो 3:30 वाजता दुपारी. फुल ऑन गरमी, बहुतच भयानक. गाडीमध्ये तर बापरे घामाघूम. आणि टेम्परेचर बापरे, म्हणजे 44-45 डिग्री सेल्सिअस मारून टाकते. आता युजली मी एक्सपिरियन्स नाही करून राहिलो, मी स्पेन एरियामध्ये राहून राहिलो, बट आय एम नॉट रिअली एक्सपिरियन्स दिस थिंग. वाय? कारण हे बघ, म्हणजे कसं की माझं कसं आहे, समजा सकाळी उठलं की मॉर्निंग शिफ्ट साठी ऑफिस. तर आता ऑफिसमध्ये करीब माझं कंटिन्यू 4-5 वाजेपर्यंत ऑफिस. सो ड्युरिंग द 4-5 वाजेपर्यंत माझ्यासाठी टेम्परेचर वॉज लाईक 18-19 डिग्री सेल्सिअस. एसी डक वगैरे राहते, सो आपल्याला बिलकुल अशी गरमी वगैरे लागतच नाही. मग 4-5 वाजता घरी वगैरे आलं तर थोडंसं गरमीनं हाल बेहाल होते, तर आंघोळ करतो मी आणि मग फॅन समोर बसतो. काय नाही, एक पॅन्ट घालतो, बाकी पूर्ण नेकेड. आणि मग थोडं झोपतो. मग संध्याकाळी थोडीशी गरमी होते, तर मग कसं पुन्हा एकदा आंघोळ करतो आणि मग थोडंसं बाल्कनीमध्ये थोडंसं फिरत राहतो, थोडंसं बरं वाटते. तर मी तेवढा एक्सपिरियन्स नाही करत तेवढा टेम्परेचर. बट काल कसं युजली मला यायचं होतं ना वर्धेला, तर आता एसी मधून थोडी येणार आहे. वेल, एसी मधूनही आलो असतो, माझ्याकडे चॉईस होती म्हणा. आय शुड प्रॉब्ली वेट फॉर दॅट एसी बस आणि आलो असतो. बट जे भेटली ते वेळेवर आपल्याला माजलेपणा नाही करता येत. वेल, माजलेपणा करण्याची काही गरज होती पण नाही म्हणा. थोडा वेळ थांबलो असतो बस, बाकी काही नाही. बट चान्स कशाला घ्यायचा वेळेवर? समजा ती एसी वाली बस थांबलीच नाही तर आपण राहतो चीज भवन मध्ये, गाडी ऑलरेडी भरून राहते. वॉटेवर, फुल गरमी. त्याच्यानंतर आलो इथे 4 वाजता वगैरे. आल्यानंतर मग जेवण वगैरे काही झालंच नव्हतं माझं. सो
आल्याबरोबर पहिले मस्त जेवलो. मस्त पोळी एकच होती, मस्त कुकरभर भात खाऊन टाकला. या. आणि देन मग त्याच्यानंतर मला अव्हेंजर एंड गेम पाहायचा होता. मी ठरवलं होतं की बादल सोबत जाईन बा. बट ऍक्च्युली कसं आहे की आता बादल सोबत जाईन तर संडेला जाईन असं आम्ही ठरवलं होतं. बट कसं की पिक्चरचं नाव घेतलं आणि अव्हेंजर एंड गेम म्हणजे युजली मी तो मूवी अगोदर बघितला होता मोबाईलमध्ये, थिएटरमध्ये नाही बघितला आणि हिंदीमध्ये नाही बघितला. तर तो मला बघायचा होता. तर मग माझ्यापाशी वेळ होता, पैसे पण होते, आणि मग मी लावला फोन बादलला की चालतं का म्हणलं. तर तो म्हणे नाही जमत म्हणे, माझं म्हणे काम आहे म्हणे घरी. वैभवला फोन लावला, नाही जमत म्हणे माझं म्हणे. आता कसं आहे की चला हे लोक आपापले ओपिनियन सांगतात, बट माझं ओपिनियन हे लोक कधी ऐकूनच घेत नाही. आणि कसं आहे की मी नाही करू शकत पेशन्स या पिक्चरच्या बाबतीत, कारण जसं कसं मला भेटला आय जस्ट फटाकसे जातो आणि पाहूनच घेतो. एकटाच जातो मी असं. माझ्यासाठी पिक्चर पाहणं म्हणजे जस्ट लाईक डुईंग अ होमवर्क, आणि होमवर्क हॅज टू डू अलोन. सो आय एम जस्ट डुईंग इट अलोन. मला कोणाची गरज भर असं वाटत नाही. आय एम नॉट डुईंग. माझ्यासाठी फिल्म एक एंटरटेनमेंट पर्पज नाही, जस्ट लाईक माझ्यासाठी बहुत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. अव्हेंजर एंड गेम इज काइंड ऑफ लाईक अ रिअली वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग, आणि आय कॅन वेट इट. या दॅट इज द रिझन. तर मग मी न सांगता चालला गेलो थिएटरमध्ये, बघितला पिक्चर. सोनू होती सोबत, बघितला, बहिणीसोबत गेलो पिक्चर बघितला. आणि मग आता त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर मग बादलने फोन केला. मग मी त्याला सांगितलं खरं खरं की असं असं आहे रे. या बाबूला आला राग आणि याने फोन काढला. वेल देन त्याचंही बरोबरच आहे म्हणा, या म्हणजे तो माझ्यासाठी थांबला. बरं थांबायला कशाला लावलं यार, थांबायला कशाला लावलं. हे बघ, विशाल श्रुतिका होते, तू त्यांच्यासोबत जाऊ शकत होता. वैभव पेंटी यांना हॉलिवूड मूवी मध्ये जास्त इंटरेस्ट नाही, त्यामुळे हे लोक बघत नाही, आणि या लोक नाही या फिल्म मध्ये जास्त पैसे पण वेस्ट करत नाही. सो दे हॅज टू बी इग्नोर. राहुल होता, बट तो कसा की तो नाही आहे, तो पुण्याला आहे. सो ही हॅज टू वॉच इन पुणे. आता मग हॉलिवूड मूवी पाहणारे कोण आहे? मी आहे, विशाल आहे, श्रुतिका आहे, बादल, ओके, आणि इवन ही पण असू शकते, का नाव तिथं, प्राची, ओके. आता आता विशाल श्रुतिका गेले तर बादली जाऊ शकत होते त्यांच्यासोबत, बट तो गेला नाही. त्याच्यासोबत पैसे होते असं नाही, बट कसं की त्यांच्या मदत कशाला जावं, त्यामुळे हा गेला नाही. मग त्यांनी त्याचे आपण त्याची साईड थोडी जाणून घेऊ ना. आपल्यासाठी पिक्चर एक एंटरटेनमेंट पर्पज नाही, जस्ट लाईक एज्युकेशनल थिंग आहे, बट त्यासाठी एक एंटरटेनमेंट थिंग आहे ना. आणि तू त्या एंटरटेनमेंट थिंग आपल्या एंटरटेनमेंट पर्पज साठीच युटिलाइज करून ना, म्हणजे त्याच्याकडून त्याला चांगलं फन पण भेटेल वगैरे वगैरे. सो तो त्याच उद्देशाने बघेल ना त्याच्याकडे, आणि मी त्यात तो उद्देश पूर्ण तऱ्हेसे एकदम डिस्ट्रॉय करून टाकला. सो या, आणि भाऊला तर राग तर खूपच एकदम एकदम असा जोरदार येतो, अरे एकदम असा. सो व्हॉटएव्हर, ओके. देन मग काय झालं, देन त्याच्यानंतर मग मी गेलो ताईकडे. म्हणलं आता बादलचं मॅटर त्याला एकदा मी करील, त्याला फोन नागपूरमध्ये गेल्यावर एकदा अचानकपणे सुमडीमध्ये फोन करील, त्याला सांगेल का भाऊ जे झालं ते इट्स लाईक, मी माझा पॉइंट त्याला सांगेल का मी प्रयत्न केला होता थोडा वाट बघण्याचा, बट नाही जमलं माझ्याने. सो एकदा माफी मागून, आणि हे फोनवर सांगेल सगळे, हे व्हॉट्सअप वगैरे नाही, जस्ट लाईक फोनवर, जस्ट लाईक डूड असं थोडं सांगलं नाही का आपलं थोडस मन हलकं होते, आणि त्याच्या मनात पण थोडस एक प्रकारे असं ना होत की आपलाच मित्र आहे. सो या, ते माफी मागितलं नाही का, म्हणजे आपण म्हणजे माफी मागण्यामध्ये एक अजीबच फिलिंग असते यार.
म्हणजे कसं आहे की समोरचा व्यक्ती समजा जर माफी मागत आहे ना, म्हणजे समजा जर आपण माफी मागत आहे ना, तर समोरच्या व्यक्तीला वाटतं की साला खरंच यार म्हणजे ठीक आहे, झाली याच्यापासून गलती झाली. पण त्यानं माफी तर मागितली हेच मोठं आहे. कोणी असं माफी मागत नाही यार. कोणी गलती केली असेल ना तरी का बोलायचं आहे, का माफी मागायची आहे. जाऊ दे. मी मग करीन या. आणि मी 2-3 वेळा केलं पण आहे बाजारावर. आणि बाजाराचा फटसा इम्प्रेस होऊन जाते मग एकदम. अरे मग तर मग असा अरे भाऊ. मग मी त्याला फोन नाही करीन ना, तर हा बंद नाही का हा माणूस बोलणार पण नाही. डेफिनेटली सांगतो हा बोलणारच नाही. याचा राग मायाची मांजर सुद्धा काय काय एकदम पोरीसारखं चिडते. म्हणजे पोरी कशा चिडतात, जा मी नाही बोलत. What the fuck was that? मी नाही बोलत. हे काय आहे? चपी नाही बोलत. म्हणजे आज लग्नासाठी नाही का, आज मी त्याला फोन केला की भाऊ लग्न चालतं का? नाही मी नाही जात, जाय तू. काटला फोन. अरे काय अजीबचाच राग आहे यार. जाऊ दे, जे काही आहे आपला आहे सो. हा तर मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग मी ताईकडे गेलो. ऍक्च्युली प्रीत्याकडे, सॉरी प्रीत्या नाही बिट्टूकडे. मग तिथे सोनूताई होती, प्रीत्या होती, बिट्टू होता, मावशी होती, मामी होती, त्याच्यानंतर मावशी 2 मुली होती, प्रगती आणि स्नेहल. त्याच्यानंतर मामीचे 2 मुलं होते, वेदू आणि नाव काय वैश वैशाली वैष्णवी, आय डोंट नो समथिंग. ओके, मला नाव पण नाही माहित. ते नाव नाव काय आहे यार हिचं, वैदेही. मला वैदेहीचं नाव आहे ते, कारण मीच नाव एक सेट केलं होतं की वैदेही. आणि तिचं नाव, तिचा चेहरा पाहिलं माझं तोंड हेच निघते, वैदेहीच नाव निघते ते. जाऊ दे. आणि त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर म्हणजे प्रीतीताईचा लहान मुलगा. आणि तो लहान मुलगा म्हणजे इट वॉज लाईक माझ्यासाठी एक बहुत अजीब सा एक्सपिरियन्स आहे. आय नेव्हर बीन सच थिंग्स लाईक दिस बिफोर, की लहान मुलांसोबत एवढं माझं इंटरॅक्शन कधीच झालं नाही. युजली मी लहान मुलांना कधी एवढं जवळून कधी बघितलं पण नाही इन लाईफ टाईम. या म्हणजे हार्डली माझ्यासोबत 2 वेळा असे इन्सिडेंट झाले होते. 2 वेळा नाही, एकच वेळा. या एकदा हे मामीच्या डिलिव्हरीच्या वेळेस ही वैदेही नाही का प्रेग्नंट होती. वैदेही नाही, मामी प्रेग्नंट होती. तर वैदेही खूप लहान होती, तर आम्ही पाहायला गेलो होतो. बट ते हॉस्पिटलमध्ये होती, तर मग युजली ते जमायचं नाही म्हणजे तेवढं बघणं वगैरे. आणि मग कसं मामी जशी डिस्पॅच झाली त्याच्यानंतर मामी सरळ गावी चालल्या गेल्या, तर मग त्या लहान मुलीला जास्त बघता चालत नाही. आणि असं कुठं फुरसत घेऊन आम्ही काही गावाला घेऊन काही गेलो नाही. सो दिस इज द फर्स्ट टाइम की लहान मुलांना, आणि लहान मुलांकडे फक्त पाहत राहणं म्हणजे माहित नाही, मी जस्ट लाईक जस्ट बिंग स्टेबल. या पण हात न लावू आवडत लहान मुलांना, आणि त्यांना कडेवर पण मी तर कथाही घेत नाही, कारण बहुत भीती लागते. कारण लहान मुलं समथिंग वॉज हॅपन म्हणजे त्यांना खूप केअरफुली वापरावं लागते. त्यांचा एक हात मानेवर बरोबर प्रॉपरली, आणि एक हात बंपवर प्रॉपरली पकडावं लागते. त्या प्रॉपर प्रोसिजर ऑन दॅट. मला भीती वाटते लहान मुलांची, सो आय वोंट होल्ड इट. या बट त्यांच्याकडे नुसतं पाहत राहूशी वाटते, आणि दॅट इज अ रिअली अमेझिंग फिलिंग. हेच इतकं एक जबरदस्त फिलिंग आहे ना, की हे एक्सपिरियन्स करता येत नाही. बस त्या फिलिंग मध्येच गुंतून राहूशी वाटते. आय जस्ट बिंग लाईक मी त्या बेबीकडेच पाहत राहिलो होतो काल संध्याकाळी. बस कंटिन्यू. हा असं थोडा बहुत टाइम स्पेंड केला म्हणा, बट असंच रेस्ट ऑफ द टाइम बेबीकडे पाहत जाणं. दॅट इज रिअली माझा सर्वात मोठा विरंगुळा वॉज दॅट. मग आय स्पेंड द नाईट तिथे बिट्टूकडे. मजा आली, सगळेजण होते बिंग. सो इट इज या. तर मग त्यामुळे मग मी 35 एपिसोड रेकॉर्ड करू शकलो नाही. ऑलराईट, सो काल एवढंच झालं. सो दिस इट. This is the my artifact episode number 15. 35. Right now we are at Wardha, Maharashtra.
काल मी वर्धेत होतो. या थँक्यू.